तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MPSC द्वारे जी ग्रुप बी ची पदे भरली जातात, म्हणजेच PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार. तर ह्या पदांकरिता बुक लिस्ट काय असावी, म्हणजे याच परीक्षेला आपण कंबाईन या नावाने सुद्धा ओळखतो. तर या परीक्षेला टार्गेट करणाऱ्या मुलांनी बुक लिस्ट कोणती वापरली पाहिजे, आयडियल पुस्तके कोणती असली पाहिजे, स्टेट बोर्ड कोणती वापरली पाहिजे, किंवा रेफरन्स बुक कोणती वापरली पाहिजे, किंवा मॅपचं बुक हे कोणतं वापरलं पाहिजे, करंट अफेअर्ससाठी काय वापरलं पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुमच्यासमोर इथे सुरुवातीला दिसत असेल की तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये 8 सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत, राईट. तर ते 8 सब्जेक्ट कोणते, पहिलं आता एक एक करून आपण सब्जेक्ट बघूया. तर ते 8 सब्जेक्ट असे आहेत: पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर्स, राईट. आता त्यानंतर आपण बघणार आहोत की एका विषयासाठी काय काय बुकलिस्ट असावी. तर आता हे पॉलिटीसाठी आपण कंबाईनचे प्रिपरेशन करत आहोत, म्हणून आपण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक राज्यघटनेचं जे असतं ते आपण वापरू शकतो, किंवा तुम्हाला जर इंग्लिशमधून हवं असेल तर M लक्ष्मीकांतसुद्धा वापरू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही विषयाची तयारी करताना त्यासोबत त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे इथे बघा, प्रत्येक विषयाखाली तुम्हाला PYQ असं दिसेल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाचे PYQ बघायचं आहे. रेफरन्स बुक तर बघायचेच, पण PYQ त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पॉलिटीला हे तीन सोर्सेस तुम्ही वापरू शकता. एक म्हणजे रंजन कोळंबे किंवा M लक्ष्मीकांत, आणि PYQ कंपल्सरी. त्यानंतर आपण दुसरा विषय बघूया, इकॉनॉमिक्समध्ये किरण देसले सरांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता, किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा वाचू शकता, आणि त्यासोबतच PYQ कंपल्सरी आहे. त्यानंतर हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये सुद्धा महाराष्ट्र आणि भारताची हिस्ट्री अशा वेगवेगळ्या आपल्याला पुस्तके वाचायला लागतात. तर समाजसुधारक हा सुद्धा एक हिस्ट्रीमध्ये एक विशेष टॉपिक म्हणून आपण याला बघू शकतो. तर समाजसुधारकांसाठी ज्ञानदीपचं समाजसुधारक हे चांगलं आहे, किंवा दुसरं कोणतं घाटाळ सरांचं सुद्धा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर घाटाळ सरांचं महाराष्ट्राचा इतिहास मी वापरतो, किंवा त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतोय की महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही घाटाळ सरांचं पुस्तक वापरू शकता. त्यानंतर भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक हे खूप जण वापरतात, तर याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता. आणि हिस्ट्रीसाठी सध्या नवीन सिलेबसमधलं 8वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे आणि जुन्या सिलेबसचं 11वीचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता, आणि सोबत PYQ कंपल्सरी. त्यानंतर जिओग्राफी. तर जिओग्राफीमध्ये PYQ कंपल्सरी आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक जे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी येतं ते वापरावं. त्यानंतर भारताच्या भूगोलासाठी दीपस्तंभ किंवा भारताचा भूगोल हे सौदी सरांचं पण मिळतं, दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता. त्यानंतर सौदी सरांचं एक मॅप बुकसुद्धा मिळतं, तेही तुम्ही वापरू शकता. आणि जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड हे 6वी ते 12वीपर्यंतचे तुम्ही वाचू शकता. आणि सोबत तुम्हाला वेळ असेल तर NCERT सुद्धा 11वीचं जे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आहे ते सुद्धा जिओग्राफीसाठी तुम्ही वाचू शकता. आता विषय येतो सायन्स. तर सायन्ससाठी PYQ कंपल्सरी. त्यानंतर स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे तुम्हाला 6वी ते 10वी वाचू शकता, किंवा टाईम असेल तर 6वी ते 12वी सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर मॅथ. तर मॅथसाठी मला वाटतं की कोणतंही एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा किंवा वापरण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज बघा, किंवा एखादा मॅथचा कोर्स करून घ्या, आणि MPSCचे PYQ कंपल्सरी आहेत प्रत्येक सब्जेक्टसाठी. त्यानंतर आपण रिझनिंग या विषयाकडे बघूयात. रिझनिंगसाठी सुद्धा PYQ कंपल्सरी करायचे तुम्हाला. आणि त्यानंतर रिझनिंगसाठी सुद्धा तुम्ही एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या यूट्यूबची प्लेलिस्ट बघून घ्या, किंवा एखादा कोर्स जॉईन करा. त्यानंतर करंट अफेअर्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण की करंट अफेअरला धरूनच प्रश्न विचारले जातात. तर करंट अफेअर्ससाठी सगळ्यात जास्त चालणारी सोर्सेस म्हणजे पृथ्वी परिक्रमा किंवा देवा जाधवर सरांचं जे मंथली मॅगझिन असते, किंवा त्याचे जे 6माही किंवा वार्षिक असतं तेही तुम्ही वापरलं तरी चालेल. तर ही प्रत्येक विषयाची लिस्ट होती, आणि प्रत्येक विषयाच्या बुकलिस्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन बघायला मिळाली असेल, ते म्हणजे PYQ. तर PYQसाठी कोणते पुस्तके घ्यायची, तर PYQसाठी मी ते टाईपच करतो. PYQसाठी 2 प्रकाशनं असतात बघा. एक म्हणजे हे बघा, मी ते टाईपच तुम्हाला करून दाखवतो. PYQसाठी तुम्ही काय वाचू शकता, एक म्हणजे लोकसेवा पब्लिकेशन,
लोकसभा पब्लिकेशनचं 21,000 क्वेश्चन बँक किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं क्वेश्चन बँक या दोन्हीपैकी कोणतेही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता. आता मेन्ससाठी 2 विषय तुमचे वाढतात, ते म्हणजे इंग्लिश आणि मराठी. तर त्यासाठी आपण वेगळे व्हिडिओ बनवूयात. सध्यावर तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्समध्ये हा सगळ्यात जास्त सिलेबस याच व्हिडिओमधून येणार आहे. तर त्यामुळे हे व्हिडिओ चांगले बघा. समजले नसेल तर अजून एकदा बघा. आणि हे जे मी बुकलिस्ट आणखी सांगितले आहे ते ही बुकलिस्ट टॉपर्समध्ये सुद्धा कॉमन आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर ट्रस्ट करू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर आणत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.